नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं इयत्ता 12वीच्या इंग्लिशच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेविषयी आपण इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन जाणून घेतले. ते इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन कसे असतात, कसे फॉलो करायचे असतात ते मागच्या व्हिडिओत आपण पाहिलेलं आहे. आता या व्हिडिओत मी तुम्हाला प्रश्नपत्रिकाचे फॉर्मॅट सांगणार आहे. प्रश्नपत्रिकेत कशा सूचना असतात, त्या कसे फॉलो करायचे असतात, कसे सोडवायचे असतात ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर लक्षपूर्वक तुम्ही हे ऐका मित्रांनो. प्रश्नपत्रिकेत सेक्शन पहिला फर्स्ट प्रोज असतो. प्रोज म्हणजे काय, धड्यावर आधारित पॅसेज असतो. तर त्या सेक्शन फर्स्टमध्ये रिडिंग फॉर कॉम्प्रेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग हे टॉपिक असतात. तर कॉम्प्रेन्शन, रिडिंग फॉर कॉम्प्रेन्शनमध्ये तुम्हाला एक पॅसेज दिला असतो, तो सीन पॅसेज असतो, टेक्झुअल पॅसेज असतो. तो असतो क्वेश्चन नंबर फर्स्ट एमध्ये. कसा असतो तो, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. सीन पॅसेज असतो मित्रांनो, हा टेक्झुअल पॅसेज असतो लेसनमधला. तर एक पॅसेज दिलेला असतो आणि त्या पॅसेजवरनं तुम्हाला A1, A2, A3, A4, A5 आणि A6 हे सेक्शन्स तुम्हाला सोडवावे लागतात मित्रांनो. तर आपण आधी जाणून घेऊ. तर या पॅसेजवरनं, या टेक्झुअल पॅसेजवरनं, सीन पॅसेजवरनं क्वेश्चन नंबर फर्स्टचा A1 काय असतो. तर हा A1 वरनं तुम्हाला A1 वर रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड अरेंज देम इन प्रॉपर सिक्वेन्स असा प्रश्न येऊ शकतो. एका दुसरा प्रश्न पण असतो, पण या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पॅसेजमध्येच सापडणार आहे, हे लक्षात ठेवायचे. पॅसेजच्या आधारे तुम्हाला या A1चं उत्तर मिळणार आहे आणि ते तुम्ही आन्सरमध्ये लिहायचं आहे. त्याच्या A2 काय असतं मित्रांनो, तर त्याच्या A2 मध्ये वेब डायग्राम असतो. जसं कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम ऑन द की आस्पेक्ट ऑफ मॅनेजमेंट असा वेब डायग्राम दिलेला असतो. आणि तो वेब डायग्राम कोणाच्या मदतीने सोडवायचा आहे, दिलेल्या पॅसेजच्या मदतीने सोडवायचा आहे. पॅसेजमध्ये आन्सर असतं. सांगायचे तात्पर्य असं, आपल्या ताटामध्ये अन्न वाढलेलं असतं, जेवण वाढलेलं असतं आणि मग आपण ते अन्न जेवण करत असतो. पण काही जणांना काही सवय असते, आपल्या ताटात न खाता ते दुसऱ्या ताटात खातात. हे चुकीचे आहे. मग अन्न जर वाढलेलं आहे ताटामध्ये, ते आपण बघून खातो. तसंच पॅसेज दिलेला आहे आणि पॅसेजमध्ये उत्तरं लपलेली असतात, ती शोधता आली पाहिजे मित्र, असं त्याच्यात. तर हा A2 वेब डायग्राम सोडवायचे आहे पॅसेजच्या मदतीनं. A3मध्ये तुम्हाला एक परत टेबल दिलेला असतो, तो टेबलसुद्धा कंप्लीट करायचा आहे पॅसेजच्या आधारे. याच्यात पॅसेजमध्ये उत्तर असतं मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. आता इथं काय दिलं आहे, प्रोव्हाइड द सपोर्टिंग डिटेल फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट हायलाईट द नॅरेटर्स सक्सेस ॲज अ रायटर. नॅरेटरविषयी माहिती सांगितलेली आहे. तर पॅसेजमध्ये दिलेलं आहे यांचे आन्सर, ते शोधता आलं पाहिजे. आधी तुम्हाला तो पॅसेज कॉम्प्रेशन करायचं आहे, आकलन करायचं आहे, वाचायचं आहे आणि त्यानुसार लगेच तुम्हाला त्याचे उत्तर सापडणार आहे. याचं उत्तर बाहेर कुठंच नसतं, पॅसेजमध्येच असतं. जसं ताटात जेवण वाढलेलं असतं आपण खातो, तसंच पॅसेजमध्ये आन्सर असतं, हे लक्षात ठेवायचं. त्याच्या A4 असतो पर्सनल रिस्पॉन्स. आता सांगायचं असं आहे तर मित्रांनो, हा पर्सनल रिस्पॉन्स जो असतो हा वैयक्तिक प्रश्न असतो. म्हणजे तुम्हाला याचं उत्तर पॅसेजमध्ये मिळणार नाही आहे, पॅसेजमध्ये नसतं याचे उत्तर. तो प्रश्न तुम्हाला अंडरस्टँडिंग करायचा आहे, समजून घ्यायचं आहे काय प्रश्न आहे आणि त्याचं पर्सनल आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. तुमची मतं, युअर व्ह्यू, तुमची मतं मांडायची आहेत आणि तो 50 वर्ड्स म्हणजे 50 शब्दात लिहायचा आहे. मग प्रश्न कोणताही असू शकतो, ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचे असतो. पॅसेजमध्ये त्याचे आन्सर नसेल. पॅसेजमध्ये आन्सर कोणाचे असतं, A1, A2, A3 याचे असतं. A4चं उत्तर तुम्हाला सापडणार नाही, हे लक्षात ठेवायचं. तर नंतर A5 डू ॲज डिरेक्टेड. आता डू ॲज डिरेक्टेड म्हणजे काय, सांगितल्याप्रमाणे खालील बदल करा. हा ग्रामरचा प्रकार असतो, ग्रामर असतं याच्यामध्ये. तर या डू ॲज डिरेक्टेड A5मध्ये 1, 2, 2 हे क्वेश्चन असतात. मग त्याच्यात ग्रामर दिलेलं असतं. एक ग्रामरचे वाक्य असतं, एक इंटिमेशन सूचना असते आणि सूचनेनुसार त्या वाक्याला बदलायचं असतं. तर ते तुम्हाला सोडवता आलं पाहिजे ग्रामर, तेव्हाच तुम्ही दिलेले जे ऑप्शन असतात त्याच्यासाठी उत्तर म्हणून ABCD याच्यातनं एक प्रॉपर आन्सर तुम्हाला शोधायचं असतं. मग हे केव्हा येईल मित्रांनो, तुम्हाला कसं काय जाईल, ओबडधोबड अंदाजेने लिहायचं आहे, मार्कांचे लॉस होईल त्याच्यात. तर मग तुम्हाला ते करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ त्याने काय सांगितलं आहे, आय पास फ्रॉम IIT, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह शोविंग द करेक्ट यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आय पास फ्रॉम IIT या वाक्याचं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं उत्तर काय असेल या ऑप्शनपैकी ते तुम्हाला निवडायचं. मग त्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, तुम्हाला टेन्सविषयी माहिती पाहिजे आहे, तुम्हाला ग्रामरचं टेन्स माहिती पाहिजे, टेन्सचे नियम माहिती पाहिजे आहे, त्याचे फॉर्म्युले माहिती पाहिजे. आणि ज्याला ते नियम फॉर्म्युले माहिती असेल
तोच हे आन्सर सिलेक्ट करू शकतो, अन्यथा तो करू शकत नाही. म्हणून ग्रामर फार महत्त्वाचे आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये सेम आहे, जसं पहिल्यामध्ये आहे तसं प्रश्न आहे, सूचना आहे आणि ऑप्शन आहेत. याचं तुम्हाला A5मध्ये सोडवायचं आहे. A6मध्ये व्होकॅब्युलरी असते, शब्दसंग्रह असतो. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय काय असतं, तुम्हाला सिनम्स किंवा अँटम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द हे पॅसेजमध्ये शोधायला लावतात. किंवा काय वेळेस कसं असतं, फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द एक्झॅक्ट विच मीन, किंवा वाक्य दिले असतात आणि त्याच्या नेमका अर्थ काय होतो तो शब्द शोधायला तुम्हाला पॅसेजमध्ये सांगतात. म्हणजे तुम्हाला आता सांगायचं असं आहे, A1, A2, A3 आणि A6 हे या प्रश्नांची आन्सर्स तुम्हाला पॅसेजमध्ये भेटतील. पॅसेज आधारे तुम्ही सहज सोडू शकता. पण A5 हा जो आहे आणि A4 हा जो आहे हे तुम्हाला सोडवता आलं पाहिजे, कारण A4 हा पर्सनल असतो आणि A5 ग्रामर असतं. यांची उत्तरं पॅसेजमध्ये नसतात, हे लक्षात ठेवायचं. असा हा क्वेश्चन नंबर 1A असतो. आता क्वेश्चन नंबर 1B कशावर असतो ते लक्ष द्या. लँग्वेज स्टडी, नॉन टेक्झुअल ग्रामर. हा जो प्रश्न असतो बी भाग क्वेश्चन 1चा, तो नॉन टेक्झुअल ग्रामर असतो. म्हणजे पॅसेजवर आधारित ग्रामर नसतं, ते बाहेरचे असतं. पॅसेजवर वाक्य नसतात, ते बाहेरची वाक्य असतात. ग्रामर असतो ते. जसं B1मध्ये असतं, B1मध्ये असतं डू ॲज डिरेक्टेड. डू ॲज डिरेक्टेड म्हणजे काय, ग्रामरचे प्रकार खालीलप्रमाणे सूचनेप्रमाणे बदला. एकूण किती प्रश्न असतात मित्रांनो, 1, 2, 3, 1, 2, 3 तीन प्रश्न असतात. ते त्याच पद्धतीने सोडवायचे आहे. पहिले प्रश्न वाचायच्या, त्याची सूचना काय दिली आहे ते वाचायचे आणि एक ऑप्शन निवडायचे आहे. मग ऑप्शन निवडताना अंदाजे नाही, तर तुम्हाला तो टॉपिक माहिती पाहिजे ग्रामरच्या. जसं इनडायरेक्ट स्पीच करायला लावलेलं आहे. मग इनडायरेक्ट स्पीच करताना काय नियम आहेत, कसं सोडवतात, हे जर येतं नसेल तर कोणी सांगितलं कोणत्याही ऑप्शनला टिक मार तुम्ही करून तुमच्या लॉस करून घेणार. तर असं न करता ग्रामर आपल्याला शिकायचे. ग्रामर फार महत्त्वाचं. तसंच दुसऱ्यामध्ये WH क्वेश्चन विचारलेलं आहे. WH क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला शोधायचे आहे याच्यामधनं. पण WH क्वेश्चन काय असतं ते तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर अनलेस वापरायला लावलेलं आहे. मग अनलेस हा सुद्धा ग्रामरचा एक टॉपिक आहे. WH क्वेश्चन हा सुद्धा टॉपिक आहे. इनडायरेक्ट स्पीच हे ग्रामरचे प्रकार आहेत. मग कोण सोडू शकते याला, की ज्याला त्याचं ग्रामरचं नॉलेज आहे, ज्ञान आहे. अशा पद्धतीनं B1, 1, 2, 3 असे प्रश्न असतात. पुढे काय असतं मित्रांनो बघूया. त्यानुसार B2 असतो. आता B2मध्ये एक ग्रामरचाच प्रकार असतो. काय सांगितलं आहे, स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला चूक शोधायची आहे. स्पॉट द एरर, एरर म्हणजे चूक, आणि त्याला स्पॉट करायचे म्हणजे असं चिन्ह द्यायचं आहे. चूक शोधायची आणि त्या वाक्याला रिराईट करायचे, पुन्हा लिहायचे आहे. उदाहरणार्थ आहे, शी इज मोर शॉर्टर दॅन हर ब्रदर. मग हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे मित्र. तुम्हाला नॉलेज असेल डिग्रीचं तर हे लगेच समजेल. हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे. तर ज्या विशेषणाला ER असतं त्या विशेषणावर मोवर लावत नाही आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. मोवर केव्हा लागतो, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये लांब लचक शब्द राहिला, जसं ब्युटिफुल, मोवर ब्युटिफुल असं तुम्ही लावू शकता. तर या वाक्यात मोवरचं काही काम नाही आहे, म्हणून आम्ही स्पॉट द एरर कोणाला दाखवलं, या मोवरला. ही चूक शोधली आणि मग हे वाक्य कसं लिहिणार, शी इज शॉर्टर दॅन हर ब्रदर, हे त्याचे आन्सर तुम्हाला लागणार आहे. म्हणजे हे सुद्धा ग्रामरचे वाक्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2A आहे. जसा क्वेश्चन नंबर 1A होता तसा सेम सारखाच पॅसेज असतो, तो पण टेक्झुअल असतो, सीन असतो, म्हणजे पुस्तकातला असतो. तो क्वेश्चन नंबर फर्स्ट A कसा होता तसंच क्वेश्चन नंबर 2A सुद्धा आहे. आणि त्याच पद्धतीनं त्यांचे प्रश्न सुद्धा आहेत. जसं A1 आहे, A2 आहे, A3 आहे, A4 आहे, A5 आहे आणि A6 आहे. मग क्वेश्चन नंबर 2A2मध्ये फ्लो चार्ट असतो, A6मध्ये टेबल असतो, असा प्रकार तिथं दिलेला असतो. मग आपण जसं क्वेश्चन नंबर फर्स्ट 1मध्ये पाहिलं, A1, A2, A3, A4, A5, A6 हे सेक्शन जसं पाहिले, तसंच सीन पॅसेज जो दुसरा असतो क्वेश्चन नंबर 2 त्याच्यात पण तसंच दिलेलं असतं मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. पण क्वेश्चन नंबर 2चा जो B भाग असतो तो समरायझिंग असतो. समरायझिंग म्हणजे काय, सारांश लेखन. सारांश लेखन असतं. सारांश लेखन म्हणजे काय, 1/3 करायचा राहतो. आता हा जो क्वेश्चन नंबर 2मध्ये A भाग आहे, जो पॅसेज दिलेला आहे त्याची समरी तुम्हाला लिहायला लावतात. ते समरी म्हणजे सारांश लेखन करायचं राहतं. शॉर्टकट लिहायचं असतं, 1/3 करायचं राहतं. पूर्ण पॅसेज वाचल्यानंतर याच्यात काय थीम आहे, कशाविषयी आहे ते संक्षिप्त स्वरूपात लिहून दाखवणे म्हणजे समरायझिंग करणे असं असतं. काय सांगितलं बघा त्यांनी, राईट अ समरी ऑफ द अबो एक्स्ट्रॅक्ट बाय युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स. राईट अ समरी ऑफ अबो एक्स्ट्रॅक्ट. अबो एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय इकडे का नाही, तर अबो एक्स्ट्रॅक्ट म्हणजे हा एक्स्ट्रॅक्ट, हा पॅसेज, याची समरी तुम्हाला लिहायची आहे. कोणाच्या आधारे, काही टॉपिक त्यांनी दिले असतात, त्या टॉपिकच्या मदतीनं शॉर्टकट समरी लिहायची असते, सोपी असते. काय करायचे मित्रांनो, तुम्ही जे हे प्रश्न पॅसेजचे प्रश्न जे सोडवतात यांच्या आधारे तुम्ही समरी लिहू शकता. इथं उत्तर ऑटोमॅटिकली तयार राहतं, हे लक्षात ठेवायचं. पण ते समजलं पाहिजे.
सारांश काढायचा असतो. हे मेनच असतं त्यांची उत्तरं निवडलेली, तर तो सारांश ते लिहायचा असतो. क्वेश्चन नंबर 2चा सी भाग असतो माइंड मॅपिंग असतं. संकल्पना चित्र लिहायचं असतं. कसं, उदाहरणार्थ प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द टॉपिक डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किल युझिंग युअर आयडिया डिझाईन अँड स्ट्रक्चर. या प्रश्नाचं उत्तर कसं आहे, संकल्पना चित्र असतं. म्हणजे तुम्हाला या डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किलवर, या टॉपिकवर तुम्हाला एक प्रकारे तुमचे विचार, तुमची डिझाईन आणि स्ट्रक्चर मांडायचे असतात तुमच्या मते. पॅसेजमध्ये उत्तर नसतं, हे तुमचं मत असतं. जसं एसे लिहितो आपण त्या पद्धतीनं तुमचे मतं मांडून तो कंप्लीट करायचा असतो. त्याला म्हणतात माइंड मॅपिंग. पुढचा भाग जो आहे सेक्शन सेकंड, पोएट्री. पोएमविषयी माहिती दिलेली असते. पोएट्री अँड ॲप्रिसिएशन असतं. म्हणजे तुमच्या पुस्तकातलं पोएट्री सेक्शन जे असतं, कविता, त्याच्यातल्या कविता ज्या असतील त्याच्यातले 2 पोएम सिलेक्ट केलेले असतात बोर्डाने आणि त्या प्रश्नामध्ये टाकलेले असतात. तो क्वेश्चन नंबर 3A असतो मित्रांनो. तर क्वेश्चन नंबर 3 कसा असतो, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. एक पोएम दिलेली असते, कोणती निवडतात ते, आणि ती पोएम तुम्हाला समजली पाहिजे तर काय सांगितलेलं आहे, आणि त्या आधारे क्वेश्चन नंबर 3च्या ए चे सेक्शन असतात. A1, A2, A3, A4 आणि A5 असतात. मग या पोएमच्या आधारे तुम्हाला A1 लिहायचं असतं. मग त्याच्यामध्ये असे टेबलचे प्रश्न येऊ शकतात की ज्याचे उत्तर तुम्हाला याच्यातनं शोधून लिहिता येतं. A2 मध्ये असतं, प्रश्न असतो, त्याचे उत्तर पण तुम्हाला इथं सापडेल. A3 असतो, A3 तुम्हाला तुमच्या मताने लिहायचं असतं. युअर व्ह्यू. जसं आहे, अ मॅन विदाउट लिबर्टी इज अ बॉडी विदाउट अ सोल. एक्सप्लेन युअर व्ह्यू इन अबाउट 50 वर्ड्स. मग हा जो ए जे असतो तो पर्सनल रिस्पॉन्स असतो, हे लक्षात ठेवायचं. तर पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे काय, वैयक्तिक माहिती तुम्हाला लिहायची असते, तुमचं मत मांडायचं असतं. पण A1, A2 मध्ये तुम्ही या पोएमचा आधार घेऊ शकता. तर नंतर A4 मध्ये महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो. हा काय आहे A4, नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोविंग लाईन्स. म्हणजे इथं तुम्हाला फिगर ऑफ स्पीच या टॉपिकवर प्रश्न असतात. तर फिगर ऑफ स्पीच तुम्हाला माहितीच असेल, नावं, उदाहरणार्थ सिमिली आहे, मेटाफर आहे, ऑनोमोटोपिया आहे, फर्स्ट आहे, हे आपल्या वर्गात शिक्षकांनी शिकवलेले असतात. ते फिगर ऑफ स्पीचवर प्रश्न A4 असतो. सोपं असतं मित्रांनो. ते तुम्हाला वाक्य पोएममधलं असताना ते ओळखायचं असतं कोणता फिगर ऑफ स्पीच दिलेला आहे असं. तर नंतर A5 असतो, तो उदाहरणार्थ कंपोज 4 पोएटिक लाईन्स ऑफ युअर ओन ऑन फ्रीडम. A5 सुद्धा युअर व्ह्यूवर असतं, म्हणजे तुमच्या मताने लिहायचे असतं मित्रांनो. त्याचे उत्तर पोएममध्ये नसतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे A5 आणि A3 याला तुम्ही पोएमची मदत घेऊ शकत नाही. ते पर्सनली तुम्हाला लिहायचे, तुमच्या शब्दात मांडायचे असतं. पण तुम्हाला A1, A2 आणि A4 हे तुम्हाला मदत करू शकतात, पोएममधनं आन्सर लिहू शकतात तुम्ही. मग A3च्या ए असा असतो मित्रांनो. तर नंतर क्वेश्चन नंबर 3च्या B भाग कशावर असतो, तर ॲप्रिशिएशन असतं. त्याच्यामध्ये ॲप्रिशिएशन असतं, आणि ॲप्रिशिएशन हा प्रश्न फार सोपा असतो. रसग्रहण म्हणतात त्याला. काय म्हणतात, रसग्रहण. रसग्रहण म्हणजे काय, एक पोएम दिली असते मित्रांनो. ती पोएम आता दिलेली आहे, तिथं ते पोएमचे नाव नसतं, पोएटचे नाव नसतं, फक्त ती पोएम दिली असते, तिचे स्टांजाज असतात. त्या स्टांजावरनं तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायचे असतं. मग ॲप्रिशिएशनमध्ये आन्सर्समध्ये काय टॉपिक असतात, हे टॉपिक आले पाहिजेत ॲप्रिसिएशन क्वेश्चनमध्ये. म्हणजे आता या पोएमचे ॲप्रिशिएशन करायचे आहे, तर ॲप्रिसिएशन करताना पहिला टॉपिक तुम्हाला लिहावं लागेल नेम ऑफ द पोएम. मग आता इथं दिलं आहे की नाव नाही, तर तुम्हाला ते लाईन्स वाचल्यानंतर गेस झालं पाहिजे, कळलं पाहिजे तर ही पोएम अमुक अमुक आहे म्हणून. मग त्या पोएमचे नाव तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. पहिल्या टॉपिकमध्ये तुम्हाला लिहायचे आहे नेम ऑफ द पोएम, तर त्या पोएमचे नाव लिहायचे. दुसरं टॉपिक काय मेन्शन करायचं आहे, नेम ऑफ द पोएट. आता ह्या पोएमच्या खाली पोएटचं नाव दिलेलं नाही आहे, काही प्रश्नपत्रिकांमध्ये दिलेलं असतं, पण जर असं आलं तर तुम्हाला मग कन्फ्युजन होऊन जाईल. मग तुम्हाला सेकंडमध्ये काय लिहायचे, टॉपिकमध्ये नेम ऑफ द पोएट लिहायचे, कवीचे नाव लिहायचे. तिसरा टॉपिक आन्सरमध्ये काय येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला थीम ऑफ द पोएम लिहायची आहे. थीम ऑफ द पोएम म्हणजे काय, या पोएममध्ये काय विषय मांडलेला आहे, कशाविषयी पोएम आहे, तो थीम 3-4 लाईनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आणि चौथं आन्सर पॉईंट काय लिहायचं आहे, नेम द फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच काय वापरलेलं आहे, तसंच तुम्हाला रायमिंग वर्ड्स आणि रायमिंग स्कीम या पोएमची काय आहे हे तुम्हाला त्या टॉपिकमध्ये मेन्शन करायचं आहे. म्हणजे बी ॲप्रिशिएशन लिहिताना तुम्हाला हे 4 टॉपिकने आन्सर फॉलो करायचं आहे. कोणते कोणते, नेम ऑफ द पोएम, नेम ऑफ द पोएट, थीम ऑफ द पोएम, आणि मग फिगर ऑफ स्पीच, रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम. हे तुम्हाला मदतीनं याचे आन्सर लिहायचे. इथं दिलेलं नाही, ते नावं दिलेलं नाहीत, ते तुम्हाला लक्षात ठेवून ते मेन्शन करायचे आन्सर सीटमध्ये. आलं का लक्षात. आता त्याच्या सेक्शन 3 हा कशावर आहे मित्रांनो, तर रायटिंग स्किलवर आहे.
रायटिंग स्किल, तुमचे लेखन कौशल्य तुम्ही कसं करू शकता त्याच्यावर तो आधारित आहे. सोपा असतो प्रश्न म्हणजे. पण लक्षात तुम्हाला सूचना आली पाहिजे. ते इंटिमेशन काय दिलेली असते, सूचना काय असते ती लक्षात आली पाहिजे. उदाहरणार्थ सेक्शन थर्ड हा क्वेश्चन नंबर 4चा असतो. आता क्वेश्चन नंबर 4मध्ये कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इंस्ट्रक्शन गिवन बिलो. खाली दिलेल्या सूचनेप्रमाणे तुम्ही प्रश्न सोडवा असं सांगितलं असतं. क्वेश्चन नंबर 4चा ए काय असतो, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. खालचे जे ॲक्टिव्हिटीज कृत्या दिल्या आहेत तुम्ही सोडवायच्या आहेत. आता त्या किती कृत्या दिल्या आहेत, 1, 2, 3 या 3 कृत्या दिल्या आहेत. त्या 3 कृत्यापैकी तुम्हाला फक्त एक सोडवायचं आहे. एक सोडवायचा अटेम्प्ट करायचा म्हणजे प्रयत्न करायचा आहे. त्याच्यातलं आहे पहिलं व्हर्च्युअल मेसेज, दुसरा आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि तिसरं आहे ग्रुप डिस्कशन. या प्रश्नाचं महत्त्व काय आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त एकच लिहायचं आहे. 3 टॉपिक आहेत ना, एकच लिहायचे. जसं व्हर्च्युअल मेसेज आहे. आता व्हर्च्युअल मेसेजमध्ये काय लिहायचे तुम्हाला, आभासी लेखन करायचे. आभासी संदेश असतो किंवा इंटरनेट संदेश असतो. जसं तुम्ही व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर जे मेसेज तयार करून टाकतात त्याला व्हर्च्युअल मेसेज असं म्हणतात. संक्षिप्त स्वरूपात हा लिहायचा असतो. सूचनेप्रमाणे प्रश्न काय दिला आहे त्याप्रमाणे लिहायचं. दुसरं काय असतं, स्टेटमेंट ऑफ पर्पज असतं. वैयक्तिक निबंधासारखं लिहावं लागतं याला. निबंध लिहायचं, एक प्रकारे टॉपिक दिला असतो त्याच्यावर माहिती तुमची लिहायची आहे. जसं बॅचलर्स डिग्री इन कॅनव्हास पेंटिंग या टॉपिकवर तुम्हाला माहिती लिहायची आहे. किती शब्दामध्ये मित्रांनो, 100 ते 150 शब्दात तुम्हाला लिहायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. तिसरं आहे ग्रुप डिस्कशन म्हणजे गट चर्चा, समूह चर्चा. तर या समूह चर्चेमध्ये कसं असतं, एक टॉपिक दिला असतो आणि त्याच्यावर 3 ते 4 विद्यार्थी बोलतायत, चर्चा करतायत असं तुम्हाला लिहायचे असतं त्याच्यामध्ये. म्हणजे जो प्रश्न असतो तो प्रश्न वाचून तुम्हाला त्याच्यावर डिस्कशन करायचे. उदाहरणार्थ इम्पॉर्टन्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, इंग्रजी भाषेचे महत्त्व कसं आहे या टॉपिकवर चर्चा करा. मग 3 जण चर्चा करतील. उदाहरणार्थ सोनी, मोनी, टीना या 3 मैत्रिणी त्या इम्पॉर्टंट ऑफ इंग्लिश लँग्वेजवर डिस्कशन करतील, त्याला म्हणतात ग्रुप डिस्कशन. मग टीना काय म्हणाली, टीना सेड, मीना सेड, मोना सेड, अशा पद्धतीनं ते लिहावं लागतं. मग हे 3 पैकी तुम्हाला एक निवडायचे म्हणून ते ऑर आहेत, एकमेकांना ऑर दिलेले असतात, एकमेकांना ऑर असतो. उदाहरणार्थ आता व्हर्च्युअल मेसेज जर येत नसेल तर तुम्हाला ऑप्शन आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायला, आणि हा पण येत नसेल तर ऑप्शन आहे ग्रुप डिस्कशन. तर माझ्या मते या 3 पैकी सर्वात सोपा ग्रुप डिस्कशन असतं. तर टॉपिकच्या आधारे तुम्हाला ही व्यक्ती काय म्हणाली, दुसरी व्यक्ती काय म्हणाली, तिसरी व्यक्ती काय म्हणाली असं तुम्ही सहज लिहू शकता. तर ग्रुप डिस्कशन हे सोपं असतं, एक निवडायचं असतं. त्याच्या बी भाग काय असतो मित्रांनो, अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द गिवन ॲक्टिव्हिटीज. मग खाली कृती ज्या दिल्या आहेत त्यामधनं फक्त एक निवडायचे आहे. वरीलप्रमाणे असतं ते. उदाहरणार्थ पहिलं असं असतं ईमेल रायटिंग असते. ईमेल रायटिंग तुम्हाला माहिती आहे, ईमेल इलेक्ट्रॉनिक मेल तुम्हाला लिहायचे असतो. याचे नमुने तुम्हाला पुष्कळ पुस्तकामध्ये सापडतील. तर ते ईमेल रायटिंग असते. हे येत नसेल तर ऑर असतो. तो ऑर काय असतं, रिपोर्ट रायटिंग असतं. रिपोर्ट रायटिंगमध्ये काय दिलेलं असतं, तर एखाद्या टॉपिकचे नाव असेल आणि त्या टॉपिकवर तुम्हाला माहिती लिहायची असते. जसं आहे बॉल रीडिंग डे, या टॉपिकवर तुम्ही माहिती लिहायची असते. ती किती शब्दामध्ये, एक तर 100 किंवा 150 शब्दामध्ये लिहायची असते. मग हे पण येत नसेल त्याला ऑर आहे. मग इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो, मुलाखत. मग मुलाखत क्वेश्चन कसा राहतो, तर एक प्रकारे टेबल दिला असतो. त्या टेबलमध्ये इंटरव्ह्यूवर कोण आहे, इंटरव्ह्यू कोण घेत आहे, ते डेट आणि व्हेन्यू टाईम काय आहे, म्हणजे जागा कोणती आहे, स्थळ कोणतं आहे, तारीख कोणत्या तारखेला इंटरव्ह्यू झाली, वेळ काय आहे, हे सर्व त्याच्यात ड्युरेशन सर्व लिहावं लागतं, मेन्शन करावं लागतं. आणि आपलेच प्रश्न बनवून या टॉपिकच्या आधारे प्रश्न बनवून समोर त्याला विचारायचं. ते इंटरव्ह्यू टॉपिक असतो हा. या इंटरव्ह्यूमध्ये असा प्रश्न असतो. हा सर्वात सोपा असतो. कारण का, यांच्यामध्ये तुम्हाला मार्क्स भेटणार नाही, तुम्ही जेवढं लिखाण करा तेवढं यांच्यामध्ये मार्क्स भेटणार नाही. तर याच्यात का बरं जास्त मार्क्स भेटतील, कारण हे तयार आहे, ताट तयार आहे याच्यामध्ये. यांच्या आधारे तुम्हाला प्रश्न बनवून विचारायचे आहे. जस्ट लाईक इन इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू कशी राहते त्या पद्धतीने तुम्हाला ती मुलाखत लिखाण याच्यात करायचे आहे. तर नंतर त्याच्यात सी भाग असतो मित्रांनो. त्याच्यात सेम सूचना असते, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. सारख्या सूचना असतात, एक निवडायचे आहे तुम्हाला. खाली जे टॉपिक दिलं आहे त्याच्यापैकी एक तुम्हाला सोडवायचं आहे. पहिला आहे स्पीच म्हणजे भाषण. भाषण कौशल्य तुमचे कसं आहे ते लिहून दाखवायचे. टॉपिकच्या आधारे, माहितीच्या आधारे कशावर विचारलेलं आहे तुम्हाला लिहून दाखवायचे. टॉपिक काय आहे, सोल्जर्स अँड फार्मर्स. आता सोल्जर अँड फार्मर म्हणजे सैनिक आणि शेतकरी, याच्यात काय भेद आहे, कसं साम्य आहे, हे सर्व तुम्हाला भाषण जसं लिहितो आपण त्या पद्धतीने तुम्हाला निबंधासारखं 100 ते 150 शब्दात लिहून दाखवायचे. हा येत नसेल तर कंपेअरिंग आहे. कंपेअरिंग म्हणजे सूत्रसंचालन मित्रांनो. जसं एखादा कार्यक्रम कॉलेजला आहे, मग एखाद्याला सूत्रसंचालनासाठी कंपेअरिंगसाठी उभं करतात, मग तो स्टेप बाय स्टेप अनाउन्समेंट करतो. तशा पद्धतीने तुम्हाला ते लिहून दाखवायचे आहे, सूचना जशी आहेत तसे. हे येत नसेल तर ऑर आहे एक्सपान्शन ऑफ आयडिया. आता एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे काय,
एखादी संकल्पना दिलेली असते, मन दिलेली असते, विचार मांडलेले असतात. तर ते विचार, ती म्हण तुम्हाला स्पष्ट करून लिहावी लागते दिलेल्या टॉपिकच्या. किती शब्दात मित्रांनो? जवळजवळ 100 ते 150 शब्दामध्ये लिहायचे असतात. हा सोपा प्रश्न असतो. मग एक मन दिले असते, ते मनचा अर्थ तुम्हाला मराठीत माहिती पाहिजे असतो. मग ते मराठीचा अर्थ जर कळला तर या टॉपिकच्या आधारे स्टेप बाय स्टेप तुम्ही ती आयडिया एक्सपांड करू शकता. आयडिया एक्सपांड करणे म्हणजे काय? ती संकल्पना किंवा ती कल्पना जी आहे ती विस्तारित करून सांगणे, त्याचा अर्थ करून सांगणे, उदाहरण देऊन सांगणे, लिहून दाखवणे 100 ते 150 शब्दांमध्ये. तर माझ्या मते या तीनपैकी एक्सपान्शन आयडिया हा सोपा असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्या डी भाग असतो अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. सेम असतं मित्रांनो, तुम्हाला एक सोडवायचे आहे. तसेच खाली टॉपिक असतं 1 रिव्ह्यू. याच्यामध्ये कसं आहे, पुनरावलोकन करावं लागतं, म्हणजे रिव्ह्यू लिहावं लागतं. रिव्ह्यू म्हणजे काय? तुम्ही समजा एखादा मूवी पाहून आलात, चित्रपट पाहून आलात, त्याच्यामध्ये काय दर्शवलेलं आहे, काय आहे ते तुम्हाला ते 100 ते 150 शब्दामध्ये तुमच्या मताने ते लिहायचे असतं मित्रांनो. हे येत नसेल रिव्ह्यू, थोडा कठीण प्रश्न असतो. हा येत नसेल तर त्याला और आहे ब्लॉग रायटिंग. आता ब्लॉग रायटिंग हे सर्वांना माहिती आहे. ब्लॉग रायटिंग कसं असतं? ऑनलाईन डायरी, इंटरनेट असते, ऑनलाईन असतं ते, इंटरनेटवर ही डायरी असते. त्याच्यामध्ये तुमचं मतं मांडायचं असतं. जसं मोठे मोठे व्यक्ती ब्लॉग लिहितात, जसं अमिताभ बच्चन आहे. अमिताभ बच्चन एखादा विषय घडला असेल त्याच्यावर ब्लॉग लिहितात. ते ब्लॉग तुम्ही व्हॉट्सअपवर पाहिले असतील किंवा इंस्टाग्रामवर पाहिले असतील, मोबाईलमध्ये सर्च केलेलं असेल, तर तो ब्लॉग तुम्हाला स्वतःहून लिहावा लागतो. या स्टेप बाय स्टेप जे टॉपिक दिले असते त्यानुसार लिहावं लागतं, कमीत कमी 100 ते 150 शब्द असं असतं. मग हा ब्लॉग रायटिंग जर आला नाही, म्हणजे ऑनलाईन डायरी, इंटरनेटचा टॉपिक जर लिहिता आला नाही तुम्हाला, मत मांडता नाही आलं, तर और आहे अपील. अपील म्हणजे याच्यामध्ये काय असतं? एक विनंती केलेली असते मित्रांनो, विनंती असते, आग्रहाची विनंती असते की तुम्ही त्याला फॉलो करा म्हणून. कसं? उदाहरणार्थ, प्रिपेअर अँड अपील ऑन द टॉपिक वुमेन्स सेक्युरिटी अँड सेफ्टी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स 150 वर्ड्स. म्हणजे आता हा टॉपिक दिला आहे त्यांनी, वुमेन्स सेक्युरिटी अँड सेफ्टी, महिलांची सुरक्षितता आणि त्यांची सुरक्षितता कशी करता येते, ते कसे सुरक्षित राहू शकतात, याच्यावर तुम्हाला अपील तयार करायची असते, मत मांडायचं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला, या टॉपिकच्या आधारे करायचं असतं. मग या 1 रिव्ह्यू, सेकंड ब्लॉग आणि अपीलमध्ये माझ्या मते अपील हा सोपा प्रश्न असतो मित्र, हे लक्षात ठेवा. एकच सोडवायचे आहे तुम्हाला. नंतर लास्ट सेक्शन 4 असतं, लिटररी जॉनर नॉवेल. आता हा जो प्रश्न असतो हा थोडा कठीण असतो मित्रांनो, कारण याच्यामध्ये काही ऑप्शन नसतात, काही असं पॅसेज नसतो की त्याच्यामधनं बरोबर आपण उत्तर शोधून लिहू शकतो. हा थोडा कठीण प्रश्न आहे. लिटररी जॉनर नॉवेल म्हणजे तुम्हाला पुस्तकामध्ये जे कादंबऱ्या दिलेल्या असतात अभ्यासाला, त्या कादंबऱ्यांवर तुम्हाला प्रश्न असतात. तो सेक्शन 4 असतो, क्वेश्चन नंबर 5 म्हणून असतो, त्याचे ए भाग. मग ए भागमध्ये काय असतं? कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इंस्ट्रक्शन. सूचनेप्रमाणे तुम्हाला पुढच्या ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत. मग हे प्रश्न क्वेश्चन 1 मधला, क्वेश्चन 5 मधला हा प्रश्न, तसंच CD हे प्रश्न, नंतर सेकंड क्वेश्चन आणि त्या सेकंड क्वेश्चनमधला हे प्रश्न, हे तुम्हाला सोडवायचे आहेत. पण यांची उत्तरं जी आहेत हे पुढं पॅसेजमध्ये नसतील, ते तुम्हाला प्रश्न वाचून तुम्ही स्वतः ते रिमेंबर करून, आठवण करून लिहायचे आहे. या तुम्ही कादंबरी चांगल्या पद्धतीने अभ्यासली असेल, नॉवेल चांगल्या पद्धतीने वाचलं असेल, तर तुम्हाला सहज उत्तर तुम्हाला सापडेल. आता उदाहरणार्थ सेकंडमध्ये, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स अँड रिडायट देम. म्हणजे खालील वाक्य ट्रू आहे का फॉल आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मग ते कसं काय होईल? मग तुम्ही पहिलं वाचलं आणि पहिलं वाचल्यानंतर तुम्ही ठरवाल का ट्रू आणि फॉल्स कसं काय ठरवता येईल? जर तुम्ही ते नॉवेल वाचली असेल तर त्याचे उत्तर तुम्हाला सिलेक्ट करता येईल आणि ते तुम्ही आन्सर सीटमध्ये लिहिता. त्याच्या बी भाग असा आहे, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. मग हे फर्स्ट आणि सेकंड हे 2 प्रश्नसुद्धा नॉवेलवर असतील, कादंबरीवर असतील. त्या प्रश्नांचे उत्तर कमीत कमी 50 शब्दात तुम्हाला लिहायचे आहे मित्रांनो. तोंडी, हे लक्षात ठेवायचं. त्याचे उत्तर कुठे नाही आहे. तुम्ही अभ्यासलेलं नॉवेल आहे तर तुम्हाला सहज उत्तर येईल. त्याचे सी भाग आहे, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. परत ते 2 प्रश्न फर्स्ट आणि सेकंड दिले असतील नॉवेलवर, ते सुद्धा तुम्हाला 50 वर्ड्समध्ये 50 शब्दात त्यांचे आन्सर लिहायचे आहे दोघांचे. ते पण नॉवेलवर आधारित प्रश्न आहे. डी पण तसंच आहे, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. 2 प्रश्न आहेत, त्या प्रश्न वाचायच्या आणि कोणत्या कादंबरीमधला दिलेला आहे तो प्रश्न वाचून त्याचा आन्सर रिमेंबर करून, आठवण करून त्याचे 50 शब्दात उत्तर लिहायचे, 50 वर्ड्समध्ये लिहायचे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. तर ही प्रश्नपत्रिका
कशी असते आणि कशा पद्धतीनं आपण प्रश्नावली जाणून घेऊन आन्सर सीटमध्ये उत्तर प्रक्रियेत त्याचे उत्तर कसं लिहू शकतो हे आज आपण या व्हिडिओत पाहिलेलं आहे. मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.